जे ऑपरेशन आहे हे सुरुवातीपासून एक CM मॉनिटर्ड ऑपरेशन होतं. मान्य मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे खराताची जी दुष्कर्म आहेत त्याचे व्हिडिओ गेलेले होते आणि त्यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्त नाशिक आम्हाला स्पष्ट सूचना केल्या की हा जो काही प्रश्न आहे हा महिलांची सुरक्षा त्यांची मान मर्यादाचा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये कोणी आरोपी असला कोणाशीही कनेक्टेड असला तरी त्याची गय करता कामा नये आणि आपल्याला ह्याच्यात कायदेशीर कारवाई करायची आहे. ह्या स्पष्ट सूचना प्राप्त झाल्यावर माननीय पोलीस महासंचालक दाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पूर्ण ऑपरेशन प्लॅन करायला लागलो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती ती कंप्लेंट तयार करण्याची होती आणि कंप्लेंट तयार करून म्हणजे त्यांना विश्वासात घेणं, त्यांच्या घरच्यांना विश्वासात घेणं आणि ती FIR करणं, ही सगळी सिक्रेसी मेंटेन करणं. म्हणजे आमच्या नाशिक पोलीस दलामध्ये पण एक म्हणजे कंप्लेनंट स्वतः CM साहेबांकडे गेलेले नव्हते, फक्त असा प्रकार घडतोय हे कोणीतरी त्यांच्यापर्यंत आणलं होतं. बरोबर. अच्छा. हां हां. मग पुढे. हां. त्यामुळे हे पूर्ण जे डेव्हलप करायचं म्हणजे ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय आपल्याला. म्हणजे एखादा भाविक किंवा एखादा माणूस श्रद्धेने आपली फॅमिली घेऊन एखाद्या ज्योतिषाकडे किंवा एखाद्या बाबाकडे जातोय आणि मग तो इसम त्याच्या फॅमिलीला काहीतरी म्हणजे तुझा नवरा मरेल किंवा तुझा मुलगा मरेल किंवा फॅमिली तुटेल अशा प्रकारचं काहीतरी भूलथापा किंवा प्रेशर टाकून मग हे अशा प्रकारची कामं करतोय. ते इट वॉज अ व्हेरी सिरियस टाईप ऑफ थिंग आणि ह्याच्यामध्ये महिलांना कंप्लेनंट म्हणून पुढे आणणं, तक्रारी जरी असल्या तरी त्यांना रेकॉर्डवर आणणं हे एक नेहमीच पोलिसांसाठी मोठं काम असतं. ते मला वाटते जी गोपनीयता जशी सिक्रेसी पाळण्यात आली आणि त्याच्यामध्ये जो विश्वास रिस्पेक्टेड ऑनरेबल CM सर आणि DG दाते सरांनी आमच्यावर जो विश्वास टाकला तर त्याच्यामध्ये आम्ही सार्थ ठरलो.